विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एशियल मराठी अक्षर लेणी पेपर पहिला या अभ्यासपत्रिकेतील आपण मागच्या अनेक तासिकेपासून गद्य विभाग या घटकात ज्या ज्या पाठांचा समावेश आहे या सर्व पाठांचा आपण मागच्या तासिकेपासून आपण विचार केलेला आहे. त्यानंतर दुसरा विभाग आहे पद्य विभाग. या पद्य विभागातील 8ही कवितेचा आपण विचार केलेला आहे आणि गद्य विभागातील 8ही पाठांचा आपण मागच्या तासिकेपासून विचार केलेला आहे. आज आपण एशियल मराठी अक्षर लेणी या अभ्यासपत्रिकेमधला जो तिसरा विभाग आहे त्या विभागाचं नाव आहे उपयोजित मराठी. या उपयोजित मराठीमध्ये 2 प्रकरणांचा समावेश आहे. त्यामध्ये पहिलं प्रकरण आहे अनुस्वार विषयक नियम. या प्रकरणाला आपण आज सुरुवात करत आहोत. मुलांनो, तसं पाहिलं तसं बघितलं तर मराठी भाषेतच नव्हे सर्वच भाषेमध्ये या सर्वच विषयामध्ये अनुस्वार विषयक नियम हा खूप महत्त्वपूर्ण घटक आहे. परंतु या घटकाकडे तितकंसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही. म्हणून प्रमाण मराठी लेखनाच्या नियमांचा फज्जा उडवला जातो. प्रमाण मराठी लेखनाचे नियम हे विसरले जातात आणि जसं वाटेल तसं लिहिण्याचा प्रयत्न केला जातो. कोणालाही नियम, सिद्धांत नकोशी वाटतात, सूत्र, प्रमेय हे नकोशी वाटतात. कारण ते पाठ करणं, लक्षात ठेवणं आणि त्या नियमानुसार लिहिणे आणि वाचणे हे थोडंसं अवघड वाटतं. म्हणून या नियमांचा कोणीही आधार घेत नाही, वापर करत नाही. त्यामुळेच लेखनाची मुस्कटदाबी होते आणि कशाही पद्धतीने लिहिलं जातं. मग कशाही पद्धतीने लिहिल्यानंतर कोणत्याही लिहिण्याला, बोलण्याला शिस्त असावी लागते, सूत्रबद्धता असावी लागते, चौकट असावी लागते. तेव्हाच त्या लेखनाला महत्त्व असते, अन्यथा महत्त्व उरत नाही. म्हणून आपण जे काही बोलतो आणि जे काही लिहितो, आपलं बोलणं आणि लिहिणं हे निर्दोष असलं पाहिजे. आपण जे बोलतो आणि जे लिहितो ते खरंच निर्दोष आपण बोलतो आणि लिहितो का याचा विचार कोणीही करत नाही. म्हणून आपण ज्या भाषेमधून व्यक्त होतो, ज्या भाषेचा आपण बोलण्यासाठी, संवादासाठी आपण वापर करतो, ती भाषा मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, इतर कोणती भाषा असेल, आपण ज्या भाषेचा आपण सुसंवादासाठी, आपले विचार व्यक्त करण्यासाठी, इतरांशी हितगुज करण्यासाठी आपण ज्या भाषेचा आपण माध्यम म्हणून वापर करतो ती भाषा निर्दोष असली पाहिजे. म्हणून आपले बोलणे व लिहिणे निर्दोष असावे याकरिता मराठी भाषेत लेखनविषयक नियम निश्चित केलेले आहेत.
आणि यानुसारच लिहिलं पाहिजे, यानुसारच बोललं पाहिजे, अशा प्रकारचे लिखित नियम आहेत. अलिखित नाहीत मुलांनो, लिखित नियम आहेत. आणि म्हणून जे काही नियम आहेत, हे नियम प्रमाण मराठी लेखनाचे नियम खूप दिवसापासून, खूप वर्षापासून आहेत मुलांनो. आपण त्या नियमांचं वाचन, त्या नियमाकडे आपण ढुंकूनही पाहत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना नियमसुद्धा माहीत नाही. कुठे लेखनाचे नियम असतात का? प्रत्येक लेखनाचे नियम असतात. त्यातही प्रमाण मराठी लेखनाचे नियम आहेत. मग कोणीही कसंही काहीतरी लिहिल, मी वेगळंच लिहीन, दुसरा वेगळाच लिहीन, तिसरा वेगळाच लिहीन, मग मराठी भाषेची खिचडी होऊन जाऊ नये म्हणून प्रमाण मराठी हे काहीतरी प्रमाण असलं पाहिजे, आणि ते प्रमाण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे, मांडलं पाहिजे. यानुसारच लिहिलं पाहिजे, यानुसारच मांडलं पाहिजे, आणि यानुसारच व्यक्त झालं पाहिजे. म्हणून प्रमाण मराठी लेखनाचे नियम सर्वांसाठी ते प्रमाण आहेत. त्यानुसारच बोललं पाहिजे आणि त्यानुसारच लिहिलं पाहिजे. अशा सर्व निर्दोष लेखनाच्या पद्धतीला प्रमाण मराठी लेखनाचे नियम असं म्हणतात. तर लेखनविषयक नियमात कालपरत्वे बदल होतात, आणि ते बदल झाले पाहिजेत, बदल स्वीकारले पाहिजेत. कोणी एकेकाळी प्रमाण मराठी लेखनाचे नियम तयार झाले, निश्चित झाले, त्या नियमावर शिक्कामोर्तब झाला म्हणून त्यामध्ये बदल नाही झाला पाहिजे, हे असं म्हणणं चुकीचं आहे. काळ बदलला, परिस्थिती बदलली, की नियमात सुद्धा बदल झाला पाहिजे. म्हणूनच लेखनविषयक नियमात कालपरत्वे बदल होणं गरजेचं आहे, आणि खूप बदल झालेले आहेत. प्रमाण मराठी लेखनाच्या नियमामध्ये बरेच बदल झालेले आहेत, आणि मराठी साहित्य महामंडळाने ते बदल केलेले आहेत आणि स्वीकारलेले आहेत. आणि त्या मराठी साहित्य महामंडळाच्या नियमानुसारच आपल्याला प्रमाण मराठी लेखनाचे नियम स्वीकारावे लागतील आणि मांडावे लागतील. म्हणून बदल हा कोणत्याही भाषेचा गुणधर्म आहे. माणसात बदल झाला पाहिजे, लेखनात बदल झाला पाहिजे, बोलण्यात बदल झाला पाहिजे. बदल हा कोणत्याही भाषेचा गुणधर्म आहे. म्हणून भाषा नेहमी ही लवचिक असली पाहिजे. तिच्यामध्ये कालपरत्वे बदल होणं स्वाभाविक आहे, गरजेचं सुद्धा आहे. प्रमाण मराठी लेखनाच्या नियमात एकसूत्रता यावी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने, ही एक संस्था आहे मुलांनो. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही एक संस्था आहे. मराठीच्या संदर्भामध्ये ती कार्य करते, आणि या संस्थेने, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने प्रमाण मराठी लेखनाचे नियम तयार केलेले आहेत. इसवी सन 1962 मध्ये मराठी लेखनविषयक 14 नियम मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेले आहेत. 1962 मध्ये मराठी लेखनविषयक 14 नियम मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेले आहेत. त्यास महाराष्ट्र शासनाची मान्यता सुद्धा मिळालेली आहे. मान्यता सुद्धा मिळालेली आहे. 1962, आता 2021 सुरू आहे मुलांना. इसवी सन 1962 मध्ये मराठी साहित्य महामंडळाने 14 नियम पुरस्कृत केलेले आहेत. पहा, या ठिकाणी 14 नियम आहेत. पहा, 14 नियम पुरस्कृत केलेले आहेत, आणि या 14 नियमांना महाराष्ट्र शासनाने मान्यता सुद्धा दिलेली आहे. याचाच अर्थ प्रमाण मराठी लेखनाचे नियम हे 1962 मध्ये 14 तयार झालेले आहेत.
त्यानंतर पुढे 1972 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने 4 नियमांची भर घातलेली आहे. 4 नियमांची भर घातलेली आहे. 1962 मध्ये 14 नियम तयार झाले. त्या 14 नियमांना महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळालेली आहे. आणि 1972 मध्ये आणखीन 4 नियम तयार झालेले आहेत. असे अगोदरचे 14 आणि 1962चे 14 आणि 1972चे 4 नियम असे नियम तयार झालेले आहेत. 1962ला 14 नियम तर 1972 मध्ये 4 नियम असे 14 अधिक 4 बरोबर किती 18 नियम तयार झालेले आहेत. म्हणून सध्या मराठी भाषेमध्ये प्रमाण मराठी लेखनाचे एकूण 18 नियम आहेत. एकूण 18 नियम आहेत. कधी कधी स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतात, प्रश्न विचारले जातात किंवा कोणी सहज एखादा माणूस विचारतो प्रमाण मराठी लेखनाचे नियम किती आहेत. एकतर बऱ्याच बहुतांश विद्यार्थ्यांना प्रमाण मराठी लेखनाचे नियम असतात का हेच माहीत नसते मुलांना. प्रमाण मराठी लेखनाचे नियम आहेत. प्रमाण मराठी लेखनाचे नियम 1962 मध्ये 14 नियम तयार झालेले आहेत आणि 1972 मध्ये पुन्हा 4 नियम तयार झालेले आहेत. असे सध्या 18 नियम आहेत, अस्तित्वात आहेत, कार्यरत आहेत. म्हणून सध्या मराठी भाषेमध्ये प्रमाण मराठी लेखनाचे नियम एकूण 18 नियम आहेत. उद्याच्या MCQला विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतात किंवा नंतरच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेत सुद्धा प्रश्न येतात. म्हणून सर्वच क्षेत्रामध्ये या नियमांचा वापर केला पाहिजे. हे अनिवार्य आहे, बंधनकारक आहे. काही लोक करतात, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय सर्व क्षेत्रामध्ये या नियमांचा वापर केलाच पाहिजे. म्हणून प्रमाण मराठी लेखनाची जे आपण आता 18 नियम आपण पाहिलेले आहेत, सांगितलेले आहेत. या प्रमाण मराठी लेखनाचे 18 नियम 3 गटामध्ये या 18 नियमांची विभागणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये पहिला विभाग आहे अनुस्वार विषयक नियम, दुसरा आहे ऱ्हस्व दीर्घ विषयक, तिसरा आहे किरकोळ. कधी कधी उद्याच्या किंवा कधीही स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. प्रमाण मराठी लेखनाच्या नियमांची विभागणी किती गटात करण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे प्रमाण मराठी लेखनाच्या नियमांची विभागणी 3 गटात करण्यात आलेली आहे. 3 गटात करण्यात आलेली आहे. ते कोणकोणत्या 3 गटात करण्यात आलेली आहे? नंबर 1 अनुस्वार विषयक नियम, नंबर 2 ऱ्हस्व दीर्घ विषयक नियम, नंबर 3 किरकोळ नियम. अशा 3 गटामध्ये प्रमाण मराठी लेखनाच्या नियमांची विभागणी करण्यात आलेली आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये फक्त अनुस्वार विषयक नियम हाच एक घटक आहे. प्रमाण मराठी लेखनाचे एकूण 18 नियम आहेत. या 18 नियमांची 3 गटात विभागणी करण्यात आलेली आहे. पहिला घटक आपण पाहिलेला आहे अनुस्वार विषयक, दुसरा घटक आहे ऱ्हस्व दीर्घ विषयक, तिसरा आहे किरकोळ विषयक. या 3 घटकापैकी आपल्या अभ्यासक्रमात, आपल्या अभ्यासपत्रिकेमध्ये अनुस्वार विषयक नियम आहेत. फक्त अनुस्वार विषयक नियमांचाच आपल्याला इथे विचार करायचा आहे. तर अनुस्वार विषयक लेखनाचे एकूण 4 नियम आहेत. कधी कधी स्पर्धा परीक्षेला किंवा तुमच्या परीक्षेत सुद्धा प्रश्न येऊ शकतात. अनुस्वार विषयक लेखनाचे एकूण नियम किती आहेत किंवा अनुस्वार विषयक लेखनाचे एकूण टिंब नियम आहेत. त्याचं उत्तर आहे अनुस्वार विषयक लेखनाचे एकूण 4 नियम आहेत. आणि या 4 नियमांचा आपल्याला इथं विचार करायचा आहे. आपण प्रत्यक्ष या नियमाला आपण सुरुवात करणार आहोत. या नियमांचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत मुलांनो. अशा पद्धतीने ही जी मांडणी आहे, ही मांडणी
या ठिकाणी केलेली आहे. अनुस्वारविषयक नियमांचा विचार आपण कशा पद्धतीने करणार आहोत त्याचाही विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच ही जी मांडणी आहे ही मांडणी कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. आता आपण अनुस्वार विषयक नियम या घटकाला आपण सुरुवात केलेली आहे. आपण या घटकाला आपण प्रत्यक्ष सुरुवात करूयात. तर अनुस्वार विषयक नियम एकूण 4 आहेत. आपण आता सांगितलेलं आहे, पाहिलेलं आहे. या 4 नियमातला पहिला नियम, या पहिल्या नियमाचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत. अनुस्वार विषयक नियमांचा पहिला नियम आहे, त्यामध्ये 1 क्रमांक आहे, स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. आता पहा, स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. ज्या अक्षरांचा, ज्या शब्दांचा आपल्या नाकातून स्पष्ट आणि खणखणीत आवाज निघतो, आवाज येतो, अशा अक्षरांच्या डोक्यावर शीर्षबिंदू दिला पाहिजे. स्पष्टोच्चारित, खणखणीत, स्पष्ट, ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होतो अशा अक्षरांच्या डोक्यावर शीर्षबिंदू, शीर्षबिंदू डोक्यावर, स्पष्टोच्चारित, खणखणीत, ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून, अनुनासिक म्हणजे काय, नाकातून, ज्या अक्षरांचा उच्चार खणखणीत, स्पष्ट नाकातून होतो अशा अक्षरांच्या डोक्यावर शीर्षबिंदू द्यावा. हा नियम पहिल्यामधला हा पहिला नियम आहे. तर उदाहरण, गुलकंद. गुलकंद, गुलकंद, हे पहा, गुलकंद, कंद, कंद हा नाकातून आवाज निघाला, नाकातून स्पष्ट आवाज यायलाय. गुलकंद, मग कवर आपण अनुस्वार दिलेला आहे. चिंच, पहा, नाकातून, अनुनासिकातून पहा स्पष्ट उच्चार निघत आहे, म्हणून चच्या आपण डोक्यावर अनुस्वार दिलेला आहे. तिसरे उदाहरण, तंटा. बघा, नाकातून सहज, तंटा, तंटा, तवर अनुस्वार दिलेला आहे. चौथं उदाहरण आहे, निबंध. निबंध, पहा, बचा उच्चार नाकातून होत आहे, स्पष्ट आणि खणखणीत होत आहे, म्हणून बच्या डोक्यावर आपण शीर्षबिंदू दिलेला आहे, अनुस्वार दिलेला आहे. अनुस्वारला शीर्षबिंदू असे म्हणतात मुलांना. अनुस्वाराचं दुसरं नाव काय, शीर्षबिंदू आहे. आंबा, आचा उच्चार नाकातून होत आहे. अशा प्रकारे जो पहिला नियम आहे, अनुस्वाराचा पहिला नियम आहे, या पहिल्या नियमामधला पहिला उपनियम, स्पष्ट उच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. आणि तो नियम आणि त्या नियमाचं उदाहरण आपण या ठिकाणी केलेली आहे. जो काही नियम आहे त्या नियमाची, त्या सिद्धांताची उलगड आपण उदाहरणाच्या माध्यमातून उदाहरण स्पष्ट केलेलं आहे मुलांनो. नियम काय म्हणतो, स्पष्ट उच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. या नियमानुसार, या सूत्रानुसार, या सिद्धांतानुसार आपण उदाहरण स्पष्ट केलेलं आहे. गुलकंद, कच्या डोक्यावर अनुस्वार, चिंच, चच्या डोक्यावर अनुस्वार, तंटा, तच्या डोक्यावर अनुस्वार, निबंध, बच्या डोक्यावर अनुस्वार, आणि आंबा, आच्या डोक्यावर अनुस्वार. अशा प्रकारे हा नियम आणि त्या नियमानुसार आपण उदाहरणासह आपण या नियमांचं आपण स्पष्टीकरण केलेलं आहे. अनुस्वार विषयक पहिल्या नियमामधला दुसरा उपनियम आहे, तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने परस्वरने लिहिण्यास हरकत नाही. तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल, तत्सम शब्द म्हणजे हा जो तत्सम शब्द आहे, तत्सम म्हणजे संस्कृत शब्द. आता सध्या संस्कृत भाषा आपण ज्या पद्धतीने आपण मराठी भाषेचा, हिंदी भाषेचा, इंग्रजी भाषेचा किंवा इतर जपानी, तमिळी, चायनीज भाषेचा आपण वापर करतो, त्या प्रमाणात, त्या तुलनेत
संस्कृत भाषेचा वापर केला जात नाही. अशी मराठी ही आपल्या दैनंदिन जीवनाची भाषा आहे. मराठी ही लोकजीवनाची भाषा आहे. मराठी ही जगण्याची भाषा आहे. तशी संस्कृत भाषा नाही. पण पूर्वीच्या काळी संस्कृत भाषा ही देवभाषा म्हणून वापरली जात होती. संस्कृत भाषेतून व्यवहार केला जात होता. संस्कृत भाषा बोलली जात होती. परंतु आता सध्या संस्कृत भाषा लोकव्यवहारातून ती हद्दपार झालेली आहे. कुठेतरी अभ्यासक्रमामध्ये ती अभ्यास केली जाते, परंतु मराठीसारखी त्या भाषेचा वापर, उपयोग, विनियोग केला जात नाही. तत्सम म्हणजे संस्कृत भाषा. तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने परस्वर्ण लिहिण्यास हरकत नाही. परस्वर्ण जे काही तत्सम शब्द येतात, जे मराठी भाषेमध्ये आपण बोलत असताना, लिहित असताना, व्यक्त होत असताना काही तत्सम शब्द जर तत्सम शब्द जर आले आणि त्या शब्दाचा उच्चार जर स्पष्ट होत असेल, तत्सम शब्दाच्या अनुनासिकाबद्दल काही शब्दाचा उच्चार स्पष्ट होत असेल, पण त्या शब्दांच्या डोक्यावर अनुस्वार न देता असे शब्द परस्वर्णाने लिहावेत. परस्वर्णाने लिहावेत. परंतु अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील अनुनासिकच परस्वर्ण म्हणून योजावे. आता उदाहरण पंकज हा शब्द आहे मुलांना. पंकज हा शब्द आहे, हा शब्द तत्सम आहे. तत्सम म्हणजे काय? संस्कृत शब्द आहे. परंतु असा न लिहिता हा तत्सम शब्द मराठी भाषेमध्ये असा न लिहिता, कारण स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा हा मराठी भाषेतला नियम आहे. परंतु काही संस्कृत शब्द मराठी लेखनामध्ये जर आले, उदाहरणार्थ पंकज हा शब्द संस्कृत शब्द आहे, तत्सम शब्द आहे. पंकज हा तत्सम शब्द असा न लिहिता तो परस्वर्णाने लिहिला पाहिजे. तो परस्वर्ण लिहिण्याची पद्धत ही अशी आहे मुलांनो. पहा, पंकज पच्या डोक्यावर अनुसार आपण या दिलेलं नाही. जे की 5 अनुनासिक आहेत. कोणते 5 अनुनासिक आहेत? म्हणून कधी कधी प्रश्न विचारतात, मराठी भाषेमध्ये अनुनासिके किती आहेत? मराठी भाषेमध्ये अनुनासिक किती आहेत? मराठी भाषेमध्ये अनुनासिके 5 आहेत. अनुनासिक म्हणजे ज्या अक्षरांचा, ज्या ध्वनीचा, ज्या वर्णाचा उच्चार हा नाकातून होतो, अशाला काय म्हणतात? अनुनासिके. तर मराठी भाषेमध्ये किंवा आपले जे मूळाक्षर आहेत, त्या मूळाक्षरामध्ये 5च अनुनासिके आहेत फक्त. तसं लक्षात राहत नसेल तर मराठी भाषेमध्ये 5 अनुनासिके आहेत. त्यामध्ये वाङ्मयाचं ग, वाङ्मयाचं ग, दुसरा इ, तिसरा न, बाणाचं न, आणि चौथा नळाचं न, आणि 5वा आहे म. वाङ्मयाचं ग, वाङ्मयाचं ग, इ, बाणाचं न, नळाचं न आणि म असे 5 अनुनासिके आहेत. आपण मागे अनुनासिकाचा उच्चार केला होता. ही 5 अनुनासिके आहेत. तसं आपण तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने परस्वर्ण लिहिण्यास हरकत नाही. परंतु अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील अनुनासिकच परस्वर्ण म्हणून योजावे. तर पंकज हा शब्द हा मराठी भाषेतला नाही, तर तो तत्सम भाषेतला शब्द आहे आणि तो शब्द परस्वराने असा लिहिला पाहिजे. प, वाङ्मयाचं ग, क, ज, पंकज. दुसरा शब्द आहे तत्सम शब्द पंचानन. काय आहे? एक मिनिट. पंचानन हा आहे. पंचानन. पंचानन हा शब्द मराठी भाषेतला आहे. हा पहिल्या नियमानुसार लिहिलेला आहे. परंतु आपण पहिल्या नियमातला दुसऱ्या उपनियमाचा आपण विचार करत आहोत. दुसरा उपनियम काय म्हणतो? तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने परस्वर्ण लिहिण्यास हरकत नाही. तर पंचानन हा जो शब्द आहे, तो शब्द अशा पद्धतीने लिहिला पाहिजे मुलांनो. परस्वर्णाने लिहिण्याची पद्धत आहे. परस्वराने लिहिण्यास काही हरकत नाही. पहिला अनुनासिक कोणता आहे? वाङ्मयाचं ग. त्याचा विचार केला आपण.
त्याचा वापर करून आपण परस्वराने तत्सम शब्दाचा आपण परस्वराने लिहिलेला आहे. दुसरा अनुनासिक आहे इय आणि तत्सम शब्द आहे पंचानन. प इय चानन अशा पद्धतीने परस्वराने लिहिण्यास काही हरकत नाही. परंतु आपल्याला तत्सम शब्द कोणते आहेत मराठी भाषेमध्ये वाचत असताना लिहित असताना कोणते तत्सम शब्द आलेले आहेत हे अगोदर लक्षात आलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला परस्वराने लिहिता येतं आणि त्या लिहिता येते. आणि त्यातही लिहित असताना परस्वराने लिहित असताना 5 अनुनासिके सुद्धा आपल्याला माहीत असली पाहिजेत मुलांनो. तिसरं अनुनासिक आहे पंडित. पंडित हा शब्द तत्सम शब्द आहे मुलांनो. आता पंडित हा शब्द तत्सम आहे, तद्भव आहे, काय आहे आपल्याला माहीतच नसते मुलांनो. ते माहीत असला पाहिजे शब्द. आणि आपण सरासपणे तत्सम जरी शब्द असला तो मराठीत लिहितो. आणि कुठल्याही भाषा जर आला शब्द तो मराठीतच लिहितो आपण लिहितो. तर पंडित हा शब्द आलेला आहे. तिसरा अनुनासिक आहे न बाणाचं. पंडित असं लिहिता पंडित हा शब्द असा लिहिला पाहिजे. पंडित हा तत्सम शब्द आहे आणि परस्वराने अशा पण लिहिला पाहिजे. जे काय आपले अनुस्वार विषयक नियम आहेत या अनुस्वार विषयक नियमांचा वापर करून पंडित हा तत्सम शब्द हा परस्वराने अनुस्वाराचा वापर करून लिहिला पाहिजे. प अर्ध न वेलांटी ड त पंडित. चौथा अनुनासिक आहे तत्सम शब्द आहे अंतर्गत. अंतर्गत हा चौथा तत्सम शब्द आहे. तो अंतर्गत हा तत्सम शब्द असा न लिहिता आता 1 2 3 चौथा अनुनासिक न नळाचा आहे. अर्ध न त अंतर्गत असा लिहिला पाहिजे. त्यानंतर अंबुज हा तत्सम शब्द आहे. अंबुज हा तत्सम शब्द आहे. आणि या तत्सम शब्दाचा वापर आपल्याला अशा पद्धतीने केला पाहिजे. हे पहा तर अंबुज हा शब्द आहे. अंबुज हा शेवटचा अनुनासिक आहे म. परंतु हा अंबुज हे जे उदाहरण आहे हे उदाहरण तत्सम शब्द आहे. हा तत्सम शब्द आहे. तत्सम शब्द हा अशा पद्धतीनं लिहिता येत नाही, लिहिला जात नाही. तर तो शब्द तत्सम म्हणजे संस्कृतमधला शब्द आहे. तो मराठी भाषेमध्ये असा जशाचा तसा न लिहिता तो परस्वराने लिहिण्याची पद्धत आहे. अर्ध म बुज अंबुज असा लिहिला जातो. म्हणून अशा पद्धतीने अनुस्वार विषयक नियमाचा जो अनुस्वार विषयक पहिला नियम आहे या पहिल्या नियमातला पहिला उपनियम आहे स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. त्याची उदाहरण पाहिले आहेत. पहिल्या नियमातला दुसरा उपनियम आहे तत्सम म्हणजे संस्कृत. एवढं लक्षात ठेवा फक्त. तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने परस्वर्ण लिहिण्यास हरकत नाही. परंतु अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या व्यंजनाच्या वर्गातील अनुनासिकच परस्वर म्हणून येऊ जावे. अशा पद्धतीने त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि अनुस्वार विषयक नियमातला पहिल्या नियमातला तिसरा उपनियम आहे. तो उपनियम काय म्हणतो पहा. परस्वर्ण लेखन फक्त तत्सम शब्दापुरते मर्यादित आहेत. परस्वरण लेखन फक्त तत्सम म्हणजे संस्कृत शब्दापुरते मर्यादित आहेत. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू देऊन लेखन करावेत. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू लेखन करावेत. संस्कृत शब्द सोडून बाकी सर्व शब्द ज्या शब्दांचा उच्चार नाकातून स्पष्ट खणखणीत होतो अशा शब्दांच्या डोक्यावर अनुस्वार देऊनच लिहिलं पाहिजे. फक्त हा नियम फक्त तत्सम शब्दासाठीच आहे. परस्वराने लिहिण्याचा नियम काय तत्सम शब्दासाठीच आहे. उदाहरणार्थ दंगा आपण शब्द लिहिलाय. मराठी भाषेतला शब्द आहे आणि तो आपण स्पष्ट उच्चारित अनुनासिकाबद्दल आपण त्या नियमानुसार लिहिलाय. दंगा हा शब्द लिहिलाय.
हे पहा दंगा हा जो शब्द आहे पहा, दंगा हा शब्द आपण अशा पण लिहिला आहे, पण दंगा हा शब्द परस्वराने पहा असा लिहिला आहे पहा, एक पहा हे असा लिहिलेला आहे. पण हा पहिला जो शब्द आहे दंगा तो शब्द बरोबर आहे, परंतु दंगा हा शब्द तो मराठी भाषेतला आहे म्हणून तो बरोबर आहे, तसाच लिहिला पाहिजे. परंतु असा लिहिता येणार नाही आपल्याला, असा लिहिता येणार नाही. पहा दुसरा शब्द आहे झांज, तो पहिला बरोबर आहे, परंतु पहा पहिला बरोबर आहे पण असा लिहिणं चुकीचं आहे. तिसरा जो शब्द आहे बंड, तो पहिला बरोबर आहे, परंतु असा लिहिणं काय चुकीचं आहे. तिसरा काय खंत, पहा पहिला बरोबर आहे, हे असं लिहिणं चुकीचं आहे. संप हा जो शब्द आहे तो पहिला बरोबर आहे. प्रमाण मराठी लेखनाच्या पहिला अनुस्वाराविषयी जो पहिला नियम आहे, स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा, त्या नियमानुसार तो शब्द बरोबर आहे. संप हा शब्द सुद्धा बरोबर आहे, पण हे जे संप लिहिले आहे परस्वराने ते सुद्धा चुकीचा लिहिलेला आहे. म्हणून दंगा, झांज, बंड, खंत, संप हे शब्द पहा असेच लिहावेत, परंतु दंगा, झांज, बंड, खंत, संप असे लिहू नयेत. पहा मग हे आपला कधी लिहिता येईल मुलांनो, जर आपल्याला प्रमाण मराठी लेखनाचे नियम जर माहीत असतील, प्रमाण मराठी लेखनाच्या नियमांचा आपला जर अभ्यास असेल, प्रमाण मराठी लेखन आपण जर समजून घेतले असतील, तरच आपल्याला अशा पण लिहिता येतं, अन्यथा लिहिता येत नाही. पहा कोणत्या नियमांचा कधी आणि केव्हा कसा वापर करावा ते आपल्यावर अवलंबून आहे. अशा पद्धतीने या नियमांचा आपण या ठिकाणी आपण वापर केलेला आहे. कधी कसा वापर करावा, आपण पहिल्याच नियमांचा विचार करत आहोत मुलांनो. अनुस्वार विषयक नियमांचा विचार करत आहोत. अनुस्वार विषयक नियमातला पहिल्या नियमाचा आपण विचार करत आहोत आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणी त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आपण जो पहिला नियम आहे, पहिल्या नियमामध्ये आजचाच आपण अगदी संक्षेपाने आपण विचार करत आहोत. त्यामध्ये चौथा नियम आहे, पहिल्या नियमातला चौथा उपनियम. पहा अनुस्वार विषयक नियमाच्या पहिल्या नियमाचा आपण विचार करत आहोत आणि पहिल्या नियमातला आपण 3 उपनियमांचा विचार केलेला आहे. आता चौथ्या उपनियमाचा आपण विचार करत आहोत. चौथा उपनियम काय म्हणतो पहा, अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधी कधी परस्वर्ण जोडून शब्द लेखन करणे योग्य ठरते. पहा अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी, आता प्रत्येक शब्दाचा अर्थ हा वेगवेगळा असतो मुलांना. आपला वाटतात शब्द त्याही शब्दाचा लेखन सारखंच आहे, याही शब्दाचं लेखन सारखंच आहे, त्याही शब्दाचा उच्चार तसाच आहे आणि याही शब्दाचा उच्चार तसाच आहे. म्हणजे दोन्ही शब्द आपल्याला उच्चाराने आणि लेखनाने जरी सारखे वाटत असले, परंतु त्यामध्ये सूक्ष्म असा भेद आहे. तो भेद कोणता? अर्थभेद आहे. अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधी कधी परस्वर्ण जोडून शब्द लेखन करणे योग्य ठरते. आता पहा वेदांत हा जो शब्द आहे पहा, या ठिकाणी पहा आपण वापर करूया. वेदांत, पहा वेदांत हा शब्द आहे. वेदांत हा शब्द स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा त्या नियमानुसार लिहिलेला आहे. स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. आता वेदांत, हा दचा उच्चार नाकातून स्पष्ट होतो म्हणून द वर आपण अनुस्वार दिलेला आहे. वेदांत पहिल्या नियमानुसार आपण लिहिलं. त्या वेदांचा अर्थ काय होतो पहा, वेदामध्ये, वेदामध्ये. परंतु हा जो वेदांत शब्द आहे, हा वेदांत शब्द जर परस्वर्णाने आपण जर लिहिला, आता हा परस्वर्णाने वेदांत लिहिलेला आहे आपण पहा, परस्वर्णाने लिहिलेला आहे. आणि या वेदांचा अर्थ काय पहा, काय अर्थ पहा, तत्वज्ञान. आणि या वेदांचा अर्थ काय, वेदामध्ये. पहा स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल स्पष्टोच्चारित अनुनासिक पद्धतीने आपण वेदांत शब्द लिहिला तर त्याचा अर्थ आहे वेदामध्ये, आणि परस्वराने आपण जर तो शब्द वेदांत तो शब्द लिहिला त्याचा अर्थ आहे तत्वज्ञान. अशा प्रकारचा कधी कधी सूक्ष्म भेद करण्यासाठी परस्वराने लिहिण्याचा उपयोग योग्य होऊ शकतो. दुसरा शब्द आहे आपला देहांत. आपण स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल त्या नियमानुसार हा शब्द लिहिलेला आहे आणि त्या नियमानुसार शब्द लिहिल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो, देहामध्ये. आणि परस्वराने लिहिल्यानंतर बघा
मृत्यू, देहांत म्हणजे काय, मृत्यू, अशा पदार्थ आपल्याला भेद करता येतो. परंतु हा भेद सूक्ष्म आहे, तो भेद समजला पाहिजे, तो भेद आकलन झाला पाहिजे, तरच आपल्याला त्या पद्धतीने मांडणी करता येते आणि त्यातल्या अर्थाची उलगडसुद्धा आपल्याला करता येते मुलांनो. आता आपण पुढच्या एका आपण नियमांचा विचार करत आहोत, उपनियमांचा मुलांनो. अनुस्वारविषयक नियमाचा आपण विचार करत आहोत. अनुस्वारविषयक नियमाच्या पहिल्या नियमाचा विचार करत आहोत आपण. अनुस्वारविषयक नियमाच्या पहिल्या नियमांचा आपण विचार करतो आणि पहिल्या नियमातल्या 5व्या उपनियमाचा विचार करत आहोत. हा जो पहिला नियम आहे, या पहिल्या नियमामध्ये 5 उपनियम आहेत मुलांनो, 5 उपनियम. त्या 5व्या उपनियमाचा आपण विचार करत आहोत. काही शब्दामधील अनुस्वाराचे उच्चार अस्पष्ट असतात. काही शब्दामधील अनुस्वाराचे उच्चार अस्पष्ट असतात. ते स्पष्ट उच्चारले जात नाही, ते स्पष्ट व्यक्त होत नाही, त्याला अस्पष्ट. कधी कधी तो उच्चारण्यात येत नाही. अशा शब्दावर अनुस्वार देऊ नयेत. काही शब्दांचा उच्चार स्पष्ट खणखणीत होत नाही, म्हणजे अस्पष्ट असतो किंवा तो उच्चार उच्चारण्यात येत नाही. अशा शब्दावर अनुस्वार देऊ नयेत. तरी दिले जातात. उदाहरणामध्ये हंसणे. काही गरज आहे का मला सांगू? असा नाकातून उच्चार काढण्याची हंसणे. आता इथे या ठिकाणी दिलेलं पहा, या ठिकाणी हवर अनुस्वार दिलेला हंसणे. या अनुस्वाराची, या शीर्षबिंदूची गरज नाही, तरीही पहा त्या हंसणे, त्या ह या अक्षरावर अनुस्वार दिला तो काहीच गरज नाही. धावणे, हे पहा, धावणे, धावणे. असा कोणता व्यक्ती असं धावणे हा शब्द नाकातून उच्चारतो? कोणताच व्यक्ती नाकातून उच्चार करत नाही त्या शब्दाचा. जेव्हा आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा या ठिकाणी जच्या डोक्यावर अनुस्वार दिलेला आहे. या ठिकाणी तेव्हाच्या तच्या डोक्यावर अनुस्वार दिलेला आहे. कोठेच्या शब्दावर अनुस्वार कोठे असं आपण कधीच बोलत नाही, कधी उच्चार करत नाही आणि अनुस्वार सुद्धा देत नाही मुलांनो. परंतु अशा पद्धतीने लिहिलं जातं. काही हे शब्द असं न लिहिता हे शब्द या पद्धतीने लिहिले पाहिजेत मुलांनो. हसणे सरळ, धावणे, जेव्हा, तेव्हा, कोठे, काही, अशा पद्धतीने लेखन करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण प्रमाण मराठी लेखनाच्या अनुस्वारविषयक नियमांचा आपण विचार करत आहोत. अनुस्वारविषयक नियमातल्या पहिल्या नियमाचा आपण विचार करत आहोत, पहिल्या नियमाचा. आणि या पहिल्या नियमामध्ये 5 उपनियम आहेत. या 5ही उपनियमाचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. तोपर्यंत धन्यवाद. उद्या आपण अनुस्वारविषयक नियमांच्या दुसऱ्या नियमाचा आपण उद्या शिकायला विचार करणार. आज फक्त अनुस्वारविषयक नियमाचा एकाच नियमाचा आपण विचार केलेला आहे. तोपर्यंत धन्यवाद.